जरा सगळ्या माझ्या बहिणींनी सगळ्या भावांनी ऐका, फार गोड आहे. रामायणातली कथा आहे. रामप्रभू ज्यावेळेला वनवासात जातात त्यावेळेला आता गंगेचा काठ लागतो, त्या गंगेचा गंगेच्या पलीकडे जायला पूर्वीच्या काळामध्ये उड्डाण पूल नसायचे, कारण नितीन गडकरी नव्हते. ते आता आले. नितीन गडकरीने खूप पुलं केले, भारी रोड केले, चांगलं काम केलं. आपल्या महाराष्ट्रातले आहेत, त्यांचं नाव चांगलं आहे. त्यांनी पुलं बनवले. 3 तासात नाशिकहून माणूस जालन्याला यायला लागला. समृद्धी बनवला, मस्त रोड बनवले. त्यांचं नाव बदललं पाहिजे, नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरी असे रोड केले. त्या काळात नसायचे बघा उड्डाण पुलं, त्यामुळे एकच पर्याय असायचा, नावाडी आणि नाव. पर्याय काय असायचा? नावाडी, नाव असायची, तो नावेत बसवायचा, आपल्याला पलीकडच्या काठाला घेऊन जायचा. असा एक नावाडी पलीकडच्या काठाला उभा होता. लक्ष द्या, इकडे राम लक्ष्मण सीतामाई उभे होते. लखनजीनं त्याला हाक मारली, हे नावाडी. अलीकडे तो पलीकडचा नावाडी अलीकडच्या काठाला आला, माझ्याकडे बघा. आणि रामप्रभूनं त्याला हात जोडले. बरं, हात कोणी जोडले? विश्वाच्या मालकानं. हात कोणी जोडले? नावा तयार करणाऱ्यानं. हात कोणी जोडले? नावाडी तयार करणाऱ्यानं. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभ प्रय स्थानम निधानम बीजमभ्यम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू आले जो जगाती चालिता, म्या चिन्या मिलो साता काळुग्रासे तसे भूता, ये म्हणे गते पंडुसुता जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. ऐका ऐका, काय विश्वाच्या मालकानं हात जोडले म्हणून. हो आंबेडकर, तुम्हाला कुणाकून काही मिळवायचं असेल बर का, तुम्हाला कुणाकून, वाक्य ध्यानात ठेवाय, कुणाकून काही मिळवायचं असेल तर हात जोडत जा. हात जोडल्यानं आमदार होता येतं बघा, आमदार. फार सोपा मंत्र आहे. हात जोडले की लोक तुम्हाला स्वीकारतात, छाती काढले की लोक तुम्हाला हाकलून देतात. हात जोडायचे, हात जोड. आमच्या गावात एक माणूस आहे, त्या माणसाने अजून ट्रॅक्टर घेतलं नाही, बैलजोडी घेतली नाही. 15 एकर शेत आहे त्याचं, पण 1 नंबर सरकीन 1 नंबरची सोयाबीन असते. म्हणाल कस काय? काय नाही, सकाळी उठला की पाटलाकडे जातो, पाटील काय तुमची तूर आली राव, गावात 1 नंबर आहे पाटील. वाह, काय कपाशी बसली तुमची गणी. पाटील म्हणतो तुला बैल लागतात त्या जागेवर घेऊन. गोड बोलायचं ना, हात जोडायचे ना. असे किती दुकानदार दाखवतो मला, भंगार माल विकतात पण गोड बोलू ना. आमच्या गावात एक दुकानदार आहे, नाव नाही सांगत, तुम्ही त्याच्याकडे जायला बसले. ऐका, तो जुन्याच बनाली की तो अजून पण इतका गोड बोलतो महाराज, दुसऱ्याच्या दुकानात जाणारच नाहीत महाराज. हो, तुम्हाला घ्यास लावणार, लई गोड माग. हात जोडायचे महाराज, हात जोडा, गोड बोला. जगामध्ये सगळं जिंकलं जातं, सगळं लोक माफ करतात तुम्हाला हात जोडल्यावर. हो, मी खरंच सांगतो, मी सांगत नाही. नम्र झाला भूता देवाला नाही, भूताला, माणसाला नम्र व्हा. हात माणसाला जोडा. हात जोडलं की मग तेने कुंडली अनंता थोरपणा पराची सांडेजे मौलीची ओवी आहे. व्युत्पत्ती आग विसरीजे जगा धाकोटे होईजे ते जवळीक माझी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान असलं पाहिजे. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. अरे ज्यांनी गाथा लिहिला, गाथा 2-4 अभंगावर बोलणारा कीर्तन केसरी नाही, 10-5 अभंग येणारा गायक वादक कीर्तनकार नाही. विश्वाचे गाथाचं पंचम वेद निर्माण करणारे तुकोबार आहे. स्वतःला म्हणतात मज पामर आहे काय थोर, काय नम्रता आहे महाराज. इथं 2-4च अभंग आले तर माझ्यासारखा कुणी नाही बांधून आणला पाहिजे महाराज. हो, तसं असतंय काय? अरे ते किती उंच आहेत, संप्रदायाचे कळस झालेत तरी म्हणतात मी लहान आहे महाराज. लहान असू द्या, किती उंच जा, विमानानं फिरा, त्याला विरोध नाही, पण तुमचे पाय जमिनीला ठेवा. जुन्या लोकांना विसरू नका. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना बाजूला फेकून देऊ नका. जरा बोला गड्या, हात जोडा गड्या.
फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, ज्यांचं सांगताय तुम्ही ते कळस आहेत आणि त्यांचे पाय अजून जमिनीला आहेत. हात जोडून जर उभे असतो तर आपण सुद्धा हात जोडले पाहिजे. समजणे वालो को इशारा काफी आहे. फार गरजेचं आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, हात जोडले की काम होत असतं. विश्वाच्या मालकानं हात जोडले होत असतं. काय रे नाव तुझं? नावाडी. तो म्हटलं माझं नाव केवट आहे. काय सुंदर नाव आहे रे. काय काम करतो रे? काय म्हटलं नाव चालवतो. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या अलीकडच्या काठाला आणतो. एवढंच येतं मला. हरिपाठ येत नाही, संतोष महाराजांसारखं प्रमाण येत नाही, तात्यांसारखे माझ्या लग्य पळत नाही, त्यांच्यासारखा धीरगत वाजत नाही, त्यांच्यासारखं सरगम गाता येत नाही, रवी महाराजसारखा माझा उंच आवाज नाही, कीर्तन केसरी सारखं मला बोलता येत नाही, विशाल महाराजासारखा पिंगळा मला जमत नाही, युवराज महाराजासारखं चिंतन मला जमत नाही, उमेश बाबासारखं वारकरी भूषण मी नाही. मला एकच काम येतं, एकच. काय? या काठची माणसं नावेत भरायची, पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठची भरायची, अलीकडच्या काठाला आणायची. याच्या पलीकडं मला येत नाही. 10 रुपये तिकीट घेतो. कोणी रात्री नडलं आडलं तर त्याला 100 रुपये मागत नाही, 10 रुपये घेतो. इमानदार आहे मी. एवढंच येतं मला. म्हटले मग आम्हाला पण पलीकडच्या काठाला जायचंय, तुझे नाव पाहिजे. काय सुंदर कथा आहे बघा. अभंगाचं पहिलं चरण शिकवणारी कथा आहे. जन्म कुणा सोन्याचा होतो, कुणी संधीचं सोनं केलंय, घेऊन जा घरी. ऐका ऐका. मग काय पाहिजे? नाव पाहिजे. तो नावाडी केवट म्हणतो, तुम्ही नावेसाठी आलात? माझा उद्योगच आहे नाव देणं, पण आज मला ही नाव तुम्हाला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हणते, तुला माहितीये का, एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, गावागावात सप्ते चालले मी जावं म्हणून, अखंड रामकृष्ण हरीचा जप आहे मी जावं म्हणून, रोज भजन आहे, अखंड ज्ञानेश्वरीचं पार. अजून स्वप्नात नाही मी 1 किलोचे टाळ छटाकावर आले राजा भजन करू, अजून स्वप्नात नाही मी कुणाच्या. आणि तू म्हणतो मी नाव देणार नाही, मी आलोय तुझ्याकडं. म्हटलं मग तुम्ही आलात ना, नाव तर माझी आहे ना, मला द्यायची नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या, दुसरीकडे मागा, मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले, का रे, का द्यायची नाही तुला? काही नाही म्हटले, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जणू विश्वामित्र ऋषी बरोबर त्या जानकी मातेच्या स्वयंवराला गेले, तर जाता जाता तुमचा पाय दगडाला लागला म्हणे आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो. मग तुमच्या पायाच्या मातीनं दगडाची बाई झाली, माझी नाव लाकडाची. तिथं तर एकच पाय लागला, तिथं 2 पाय लागणार आहे. आणि या लाकडाच्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, तिच्यातच वल्ले मारू मारू मी दमून गेलोय. आणि तू दुसरी कशी? अरे म्हटलं असं कुठं होत असतं का? झालं ना म्हटले. मग आता एक काम करावं लागेल म्हटले, तुमच्या पायाच्या मातीनं नावेची बाई झालती ना, एक करावं लागेल. माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे 2 पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल. नीट ऐका, मी तुमचे पाय असे मातीचे वेगळे धुवून काढेल, मग नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र पावणे 10 वाजायला लागले. त्यानं काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MS-16, MS-15, MS-25 यांना कळणार नाही. MS-90, MS-85, MS-75च्या जुन्या माझ्या म्हाताऱ्या आहेत, त्यांना काठवट असायची भाकरी करायला. आता गुगलवर म्हणायचं काठवट बुखळ, अशी चित्रामध्ये येईल. ती काठवट आणली माझ्याकडे बघा. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा पाय मांडला. लक्ष द्या. प्रभू रामचंद्राच्या पायाला बायको पाणी घालायला लागली. काय तिचं भाग्य महाराज. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली कवटाची बायको पाणी ओतते. केवटानं पाय धुवून काढला, पाय खाली गेला, दुसरा पाय सुरू झाला, दुसऱ्या पायाला पाणी सुरू झालं. आता जायचंच होतं तिकडं. तेवढ्यात तो केवट म्हटला, तिकडं कुठं निघाले? उजव्याला माती लागली. मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास बायकोनं धुतले, भावानं धुतले, आईनं धुतले, पोरानं धुतले, सगळ्यांना पाय धुवून काढले. आणि मग ते रामचंद्र त्याला म्हटलं, केवट, कोणता तरी पाय खाली जाणार आहे, त्याला माती लागणार आहे, असं कुठपर्यंत रे बाबा? तो म्हटलं, बाबा आपली बोलीच तशी आहे प्रभू, तुमच्या पायाची माती माझ्या नावेची बाई करेल ना. म्हटलं मग आता एक पाय पात्रात ठेवा, एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. आता एका पायावर माणसाला उभं राहता येत नाही, माझा स्टोल चाललाय. मी जर असा माईक धरला, एक 2-4 मिनिटं मला उभं राहता येईल. तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावर उभं राहिल्यामुळं तोल गेला, तोल. धरण्यासाठीचा सहारा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. काय नवल आहे, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून रोज भजन आहे, रोज कीर्तन आहे, पंगत आहे, नामस्मरण आहे, अजून काही हात डोक्यावरती पडत नाही. काय भाग्य आहे केवटाचं. हातही डोक्यावरती घेतला, आशीर्वादही घेतला, पायही धुवून काढले, नावेमध्ये बसवलं, नाव निघाली. पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोरात हसायला लागलं. हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट का असतो रे? म्हणजे प्रभू तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज.
काय फसवलं? कशाचा दगड, कशाची बाईन, कशाचं पायन, कशाचं काय हो? म्हटलं म्हणजे इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती. तिनं शाप मागितला होता, राम राम भजन कर, प्रभू येतील, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना धुवायला लावले, एका पायावर उभं केलं ना आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर फार सुंदर आहे. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. जरा जोरात वाजत टाळी, टाळी जोरात वाजत. ऐका ऐका. आणि असं संधीचं सोनं ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना म्हणता येतं अभंग. कधी झालं हे? संधीचं सोनं केल्यावर बरं का. बालपणात, तरुणपणात, म्हातारपणात किंवा केवटासारखी कथा. संधीचं सोनं करा, मग काय होतं? जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. साचं फळ मिळतं महाराज, खरं फळ मिळतं, सत्य फळ मिळतं जीवनामध्ये. आनंद मिळतो, जन्माचं सोनं होतं, सार्थकता होते संधीचं सोनं केल्यावर बरं का. आणखी सांगतो ऐका. त्या पंढरपूरला जर कधी गेले तुम्ही, जात जा बरं पंढरीला. वर्षातून 2-3 वेळेला तरी जात जा. नाही पायी पायी जाता येत तर गाडीनं जात जा. त्याचं कारण तुका म्हणे, जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखील या. आपल्या वारकऱ्याचं माहेर म्हणजे पंढरपूर. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या माहेर संताचे. नामया स्वामी केशवाची, पंढरीये माझे माहेर साजनी. मग ओवी आकांडणी
गावो गीती माझे माहेर पंढरी. किती प्रमाण आपल्या पाठात संतांचं माहेर. आपुल्या माहेरा जाईन मी माहेर पंढरपूर आहे बरं का. संतांचं माहेर पंढरपूर आहे. जात जा पंढरीला. कुठेतरी महाबळेश्वरला कुठेतरी लांब जाण्यापेक्षा पंढरीला जात जा. मी ते कायम म्हणतो बघा, बायकोन नवऱ्याला म्हटलंच पाहिजे, धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी बरं का. तेवढं म्हणत जा जरा नवऱ्याला. चला मालक पंढरीला जाऊ, लोणावळ्याला नका जाऊ, पंढरीला जात जा. पंढरीचा पांडुरंग बघत जा. पंढरीचा पांडुरंग पाहिला रे पाहिला, जन्मालो त्याची जन्म सोन्याचा. सोपं काम आहे. कलियुगाची देवता पांडुरंग आहे. त्याचे समचरण बघायचे, त्याची करकटावरी बघायचे, त्याचा मस्त चेहरा बघायचा, सुंदर ते ध्यान बघायचं. जन्म सोन्याचा करायचं. कुणालाही पाहता येतं. पुन्हा कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा आणि कोणत्या अजिबात नाही महाराज. कोणत्या देवस्थानला जा, 2-4 फूट दर्शने महाराज. त्या खांबापाशी देव इथूनच बघायचा. 15,000 तिकीट काढा तुम्ही तिरुपतीचं तरी तिथंच देवे इथूनच बघायचा. आणि पंढरीला फुकट जा, तोच तिरुपती बालाजी तुम्हाला मस्तक ठेवू देतो बघा पायावर. इतका सुंदर देव आहे महाराज. पंढरीला जात जा. जसं मुलीला माहेर आवडतं की नाही, ह्याच्या मुली आहेत ना, त्यांना तुम्ही विचारा काय आवडतं, त्या म्हणतात आमचं माहेर आवडतं. मुलीच्या जीवनात सगळ्यात मोठा दागिना माहेर असतो. तिला शीन झाला, दुःख झालं की ती माहेरची आठवण काढत असते. तिला मायबापाची आठवण येत असते बघा. 2-2 वर्षापूर्वी मुलीला जाता येत नव्हतं माहेरी, कारण मोबाईल नव्हता. आता या व्हॉट्सअप कॉलनी पार दिदारा करून टाकला. व्हिडिओ कॉल नव्हता पाहिजे. या व्हिडिओ कॉलमुळं प्रेम राहिलं. आता आमची बायको असा वर किचन वाटेवरच मोबाईल मांडते. भाकरी करताना सकाळी 7ला आईला बोलायला लागते, तर संध्याकाळी 7 वाजता जेवली का झोपली का. म्हणजे इतकं नाही फाकलेलं माझं, तुम्ही लगेच माझ्याकडे बघू नका. फक्त माझ्यावर घेतलंय महाराज. फार वाईट आहे महाराज. हे जरा मोबाईल थोडा लांब ठेवा बरं. आता मी एक निर्णय घेतलाय, तुम्हाला माझ्याजवळ मोबाईल दिसणार, मोबाईलच वापरत नाही महाराज. फार रोग व्हायला लागले बरं मोबाईलने, डोळे जायला लागले. फार कठीण आहे. जरा सावधान. जरा आपल्या लहान लेकराच्या हातात देऊ नका. 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 10वीच्या पुढच्या पोरांना द्या, त्याच्या आधी देऊ नका. त्याला पाहायला सुद्धा देऊ नका. रील्स नाही, फिल्स नाही, कोणतं इंस्टा नाही, स्टेटस नाही, फेसबुक नाही. ते पाहता पाहता त्याचं व्यसन लागतं. माणसं जेवत नाहीत आता त्याच्यात महाराज. कीर्तनकार येतलंय मोठे आपले, बोलतच नाहीत माणसं त्याच्यात महाराज. माणसं 5 बसलेले असतात पण कोणीच कोणाला बोलत नाही. कोण कुठून आले, कोण मित्र राहिलंच नाही महाराज. ते सगळे त्याचे काही पोर असे जेवताना मोबाईल पाहत. बायको ताट घेऊन गेलेली मिळणे, 2-4 घास मातीचे खातात. मग कळतं ताट गेलं. इतकं वाईट झालं. आमच्या गेवरायला मी शहरात राहिलाय, भाऊ आलते आमच्या घरी त्या दिवशी. आमच्या शेजारी एक घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता त्या दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चाललं होतं, तुझे 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या देते. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं वर पाहिलंच नाही. पाण्यास तांब्या भरून दिला. तांब्या आल्या वाटलं आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही, तिला मिळ नाही. दोघं मोबाईल मध्ये होते. आता ऐका, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे, ओरिजिनल जे आलं होतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, आपलंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. नका नका, इतका अधीन जाऊ नका. विनंती असेल जरा सावधान सावधान. आपल्या लेकरा बाळाला त्याचं व्यसन लागेल, इतकं त्याच्यात अधीन जाऊ नका. ऐका ऐका, पूर्वी फार सुंदर असायचं महाराज. 2-2 वर्ष दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. दिवाळीचं मुळ येईल, माझा भाऊ मला न्यायला येईल. नाही आला भाऊ, नाही आला निरोप, की ती मुलगी स्वतःच माहेराला निघायची. ऐका रे मायबाप, कडेवरती एक पोरग घ्यायची. करंगुळीला एक पोरग असायचं. बाजाराची पिशवी घ्यायची. अंबडच्या बस स्टँडला 1 डझन केळी त्याच्यामध्ये भरायची. गरीब असायची हो बिचारी. पहाटे 4 वाजता उठून सगळ्या घराचा स्वयंपाक करायची, झाडलोट करायची. आत्ता येते माझ्या बापाला भेटून, आत्ता येते माझ्या आईला भेटून म्हणून निघायची. ज्यावेळेला एसटीत बसायची ना, फाट्याला एसटीनं सोडलं 2-3 किलोमीटर तिला पायी जावं लागायचं. गरीब असल्यामुळं पायात चप्पल नसायची. उन्हाच्या तडाख्यामध्ये ती आई एक पोरग कडेला, एक पोरग करंगडीला धरून माय बापाच्या भेटीसाठी माहेराला निघायची. चालता 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 दगडाला तिचा पाय लागायचा. पायात चप्पल नसल्यामुळं तिच्या अंगठ्यातून गळा रक्त निघायचं. तर रक्ताकडे पाहत नसायची.
बोटाकडे पाहत नसायची. त्या दगडालाच विचारायची, तुला तर माझा पाय लागला नाही ना? तो माझ्या बापाच्या घराकडचा रस्ता आहे भावा, माझ्या आईच्या माहेराला जाणारा रस्ता आहे. काय प्रेम असायचं. खानदेशामध्ये बहिणाबाई झाल्या, खूप गोड वर्णन केलं. आज माहेराला जाणे, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल का वाचा. सांगणारे दगडा, माझी आई बरी आहे ना? फार प्रेम असायचं. घरी गेली ना पोरगी, आईला कडकडून मिठी मारायची. बाप तर पोरीचे चुंबन घ्यायचा. हो महाराज, खूप प्रेम असायचं. 4-5 दिवस राहायची तर 6ला उठणारी पोर सकाळी 10ला उठायची. बाप म्हणायचं, उठू नका माझ्या लेकीला, दमली बघा ती. काय प्रेम असायचं. आणि मग दिवाळीच्या सणाला आलेली मुलगी निघाली ना परत, ती आई त्या पिशवीमध्ये कांदे भरायची. कांदे काय द्यायची वस्तू आहे का महाराज? साबणाची वडी काय द्यायची वस्तू आहे का? आमच्या आईची आई कांदे भरायची. म्हणायचो, अक्का आपल्या घरी कांदे असताना कांदे का आणते? आमची आई म्हणायची, अरे माझी आई गरीब आहे बाबा, तिला द्यायला पैसे नाही, त्याच्याकडे काही नाही, म्हणून ती कांदे देते बाबा. माझा बाप 10 रुपये देतो रे, हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. बघ, मायबापाचं प्रेम असतं बघा. त्यांना ठेवा, एकदा का तुमचे मायबाप माहेरातले निघून गेले की तुमची पिशवी कधीच भरून येत नाही. त्याला मायबापच लागतात. असं आमचा मायबाप माहेरात उभा आहे, त्याला पांडुरंग म्हणतात. त्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जात जा, पण भजन करत जात जा. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले फार गोड म्हणायचे, सुंदर चाली शिकवायचे. भजन करत दिंडी गेली पाहिजे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम. भजन गोड असायचं. थोडासा बेस कमी कर, बेस तुम्हाला फार सुंदर लागलंय, थोडासा बेस कमी कर. ऐका, फार गोड भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, वाता ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हो, इतक्या चाली आहेत, युट्यूबला पाहून घ्या. अक्रूर महाराज साखरे नाव टाका, खूप गोड चाली आहेत बुवा. एका दमात म्हणू शकतो. वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर, जोडितो तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, बिहारी चंद्र तुझ्या चरणीच्या कमळात सुंदर ते ध्यान उभे विठेवली, सुंदर ते ध्यान उभे विठेवली. करकटावरी हे मोनिया, करकटावरी हे मोनिया. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी रावी रूप भिकार रावी रूप भिकार. सनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. उठा सकल
भजन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मनात पुरेणी आता कुठे धावे तुमचे चरण देखिया भाग गेला शिव गेला अवघा झाला से आनंद गातो वासुदेवने ऐका चित्त ठाई ठेवून भावे का डोळे झाकून रात्र काळ करीत बैसला से लेखागा राम राम आज बुया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया पायी भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्षणा जय जय पांडुरंग जय जय वासुदेव आज जगजोगी जागे जागो जागता जगते राखताई जगजोगी जागे जागो मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला एका दमात अशा 1000 म्हणू शकतो. डबल चाल येणार नाही, डबल राग येणार नाही आणि तुम्ही कोणीच उठणार नाही महाराज. त्याचं कारण हे काय गाण्याच्या चाली नाही, या वारकरी चाली. वारकरी चाली जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, चंद्र सूर्य जरी गेले तरी चाली राहणार आहे, कारण त्या तितक्या गोड आहेत महाराज. ते काय मला वेळ लागले गाणं नाही, ते 1 वर्षाला संपून गेलं असं नाही. त्या चाली आहेत. किती आक्रोश महाराज म्हणा ना तेवढी चाल महाराज म्हणा. लोक रोज आग्रह करतात 10 वाजले आपले असं भजन करत दिंडी गेलती पंढरपूरला. नामदेवराय कीर्तन करत होते. नामदेव कीर्तन करी नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग जनी मने बोला ज्ञानदेवा जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग बोलता रंग कीर्तनी वरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचू लागला नाचू लागला. ओ एकची टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकची टाळी झाली चंद्रभाग वाळवंती माझा ज्ञान गोपाळासी लाया गोपाळासी लाया खूप चाली आहे. चला युट्यूबला पाहून घ्या. अक्रूर महाराज साखरे नाव टाका. 200 कीर्तन आहेत, ऐकत चला. आता वेळ कमी आहे. जेवढे संत गेले पंढरीला ते सगळे म्हणू शकता जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. कशामुळं? तुम्ही सांभाळिले संते. संत विचारात आले ते नामदेवरायच्या विचारात, ज्ञानोबरायांच्या विचारात, तुकोबरायांच्या विचारात येत चला. आमच्या भगवान महाराजांना काही काम नाही आणि संतोष बाबाला काही काम नाही म्हणून सत्ता नाही. तुम्ही संत विचारात आले पाहिजे, भागवताच्या विचारात आले पाहिजे, रामाच्या विचारात आले पाहिजे. संत विचार फार गरजेचा आहे. अहो रेडा संगतीत आला तर रेडा ज्ञानदेव झाला. भिंत संगतीत आली तर भिंतीला सुद्धा लोक नमस्कार करतात. कमी भिताड आहेत का आंबडमध्ये? लावून दाखवा बरं हळद कुंकू. लोक तुम्हाला संभाजीनगरला 12 ऍडमिट करतात. एका भिंतीला हळद कुंकू वाहिलं जातं. कोणता महाराज जाऊ द्या, रामकृष्ण रामकृष्ण हरी. भिंतीला भिंतीला चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती.
मोक्ष मार्गीचा सांगादी ज्ञानोबा माझा होत भिंत चालवली रेडा बोलवला त्यांचा उद्धार केला तर आपला का नाही करणार महाराज नक्की करतील बघा संत विचारात या कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आणि पुढच्या वर्षी आल्यावर तू काय म्हणे काळ सांगेल आता करू न शक्य बळ विठोबार कुमार ज्ञानेश्वर जय जय लगेच जाऊ नका इथे रामानंद महाराज आले बरं इतका भारी कलावंत आहे महाराज मी त्याचा पवाडा ऐकला होता महाराज आजे अतुल तो अवधूत गुप्ते त्याचा पवाडा ऐकत होते महाराज आणि ते पवाडा ज्या वेळेला गायला ना त्या रामानंदाने माझं ऊर भरून आलं महाराज डोळ्याला अश्रू आले माझ्या एवढा भारी कलावंत आहे ना महाराज आणि त्याची कला तुमच्या समोर सादर मी कीर्तन लवकर त्यांच्यामुळे सांगतो नाही तर मी इतका सोपा महाराज नाही तुम्हाला 12 वाजता सोडलं नसतं पण ते आता कलावंत यायचं आहे आणि गुणीजनावर माझं खूप प्रेम आहे महाराज एखादी कला सादर करून तो जर समाजाला आपल्यामध्ये आणत असेल मुलांना आपल्यामध्ये बसवत असेल शिवाजी महाराज शिकवत असेल तानाजी शिकवत असेल तर कलावंताचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या ज्ञानदेव तुकाराम